हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सकाळ सकाळ पावसाने हजेरी लावलेली होती ऑलरेडी. बघा किती चिडचिड वगैरे झाली, पाऊस आलता आणि इकडं सुंदर असे झाडं आपले दिसत होते, पण पावसांचे फुलं जे कोमल. मग काय म्हणलं, चला आता सकाळ सकाळ आपण मस्त असे ना हिरड्याचं हे भिजायला घालू. भगर, याला वरईची भगर मानतात, आणि शाबू, हिरवी मिरची हे मी सकाळ सकाळ भिजू घातलं. तर बघा शाबू इतका मस्त असा फुललेला होता ना, तर तुम्ही पाहू शकता. आणि इकडं मी काही हिरवी मिरची घेतली होती, काही शेंगदाणे घेतले होते, आणि या भगरीतलं आता म्हणलं पाणी वगैरे काढून घेऊ आणि मग मिक्सरला ग्राइंडर करून घेऊ. तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं धिरड्याचं पीठ रेडी झालं. आणि इकडे धिरडे तयार झालं. कुणी धिरडे म्हणतं, कुणी गावण म्हणतं. तर इकडे चिप्स वगैरे, पापडी अशा काही गोष्टी तळून घेतल्या. तर मला चला आता ठेवलंय सगळं व्यवस्थित तेल वगैरे, तर चला म्हणलं आता कढईमध्ये चिप्स वगैरे मी पटकन तळून घेऊ. पापडी, चकली वगैरे असं काय उपवासाचं तळून घेऊ. आणि हे धिरडे कोणी शेंगदाण्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता, परत दहीसोबतही खाऊ शकता, आणि तसेचही खाऊ शकता. कारण की झाले आपले धिरडे तयार. असे धिरडे लहानाल्यापासून मोठ्याला खूप आवडतात. तर तुम्ही पण करून एकदा पहा. तेवढ्यात आलं माझं बाळ स्कूलमधून, कारण आज स्कूल लवकर सुटली होती, कारण त्यांच्या स्कूलमध्ये कार्यक्रम होता. आले असे काही आमचे नखरे चालू असतात, आणि तिला माहीत पण नव्हतं की व्हिडिओ शूट करते म्हणून. त्याच्यामुळे तिचं असं काही चाललेलं होतं. तर तुम्ही पुढं बघतच राहते कशी बोलते कशी नाही. मग दुपारच्या वेळेस म्हणजे 4-5 वाजले होते, तो पाऊस बंद झाला. म्हणलं चला आता आपण दर्शन घेण्यासाठी जाऊ. माझ्या बाळांना घेऊन मी जाणार होते दर्शन घेण्यासाठी, आणि मिस्टर. तर आजचा कलर होता ग्रीन, त्याच्यामुळे मी ग्रीन कलरची साडी वेअर केली होती. मंदिराच्या प्रवेशामध्ये एंट्री केल्यावर असे काही डेकोरेट केलेलं होतं, आणि खूप छान असे साईडने स्टॉल वगैरे लागलेले होते, आणि एवढी काही गर्दी नव्हती आहे. गेल्या वर्षी खूप गर्दी होती. त्यानंतर आम्ही मस्त असे दर्शन घेतले. तर पाहू शकता ही देवीची मूर्ती आहे, किती छान आहे. रेणुका मातेचं मंदिर आहे हे. असं काही माझ्या बाळांनी एन्जॉय केला होता. आणि आम्ही लवकर गेलतो ना, त्याच्यामुळे एवढं काय सगळ्या गोष्टी चालू नव्हत्या झाल्या. म्हणजे सुरुवात झाली होती, हळूहळू चालू करत होते. मग माझ्या बाळांना गाडीमध्ये बसवलं, ते तर तुम्ही बघितलं असेल.
तर बघा हे कसे एन्जॉय करत होते. तर म्हणलं चला जाऊ द्या, आता कसं हेच वय असते त्यांचं एन्जॉय करायचं. तर प्रिशा खूप असं एक्सायटेड असते की हर गोष्टीचा एन्जॉय घेण्यासाठी. तर चला थोडाफार शिवांश घाबरतो होता, पण चला ठीक ठीक. मग नंतर माझे बाळा म्हणले आम्हाला आईस्क्रीम खायची आहे. तर मग त्यांनी सांगितली कोणती आईस्क्रीम खायची ती. त्यानंतर चला म्हणलं आता आपल्याला उपवास आहे, आपण तर काय आईस्क्रीम वगैरे खाऊ शकत नाही, चला दुसरं काहीतरी खाऊ. पण चलो, जे मला खायचं होतं ते तर काही नव्हतं. मग चला आम्ही मस्त असं बदाम शेक घेतलं. मिस्टरांनी पण नाही घेतलं. त्यानंतर मग चला माझं बाळा पण माझं बदाम शेक पित होतं, कारण मला काय जातच नव्हतं, कारण ते खूपच गोड होतं त्याच्यामुळे. चला, पण माझ्या बाळाला खूप गोड पदार्थ आवडतात. म्हणलं चला आता दोघींनी मस्त असं बदाम शेक एन्जॉय केला. म्हणलं चला आता निघू आता आपण घरी जाण्यासाठी. मी आता नाहीतरातून काही गोष्टी आणल्या त्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवीन. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब.